सकाळी माझी झोप मस्त लागली होती आणि अचानक कोणीतरी मला उठवत होतं आणि उठून बघते तर कोण, आपला टॉबी. साहेबांना बाथरूमला जायचं होतं आणि माझी झोप उडवून त्यांनी आपलं काम करून घेतलं. बघा कसा उठवतोय मला. म्हणजे प्राण्यांना बोलता जरी येत नसलं तरी आपली बाजू सांगता येते, हे तुम्हाला या व्हिडिओमधून कळेल. आणि मी उठले तर कसा खुश झाला बघा. एक्साइटमेंटमध्ये उड्या मारायला लागला. मग मी टॉबीला बाहेर सोडला आणि तुम्ही बघू शकता सकाळी आमच्या घराबाहेरचा हा नजारा किती सुंदर दिसतोय. सकाळची शांतता, हिरवीगार झाडं आणि एकदम फ्रेश हवा. मुंबईमध्ये राहून मला अशा गोष्टींची सवयच नव्हती. टॉबीला बाहेर सोडल्यानंतर मी थोडा वेळ बसले होते. बराच वेळ झाला पण टॉबी काही परत येईना. म्हटलं चला त्याला शोधायला चालतच जाऊया. मग आमच्या घराच्या शेजारी असलेल्या या गार्डनमध्ये आले. हे छोट्या मुलांसाठीचं गार्डन आहे, पण मला पर्सनली इथे यायला खूप आवडतं. इथे मुलांना खेळण्यासाठी छान जागा आहे आणि एक्सरसाइज करण्यासाठी सुद्धा काही इक्विपमेंट्स आहेत. टॉबी आसपासच आहे हे पाहिलं आणि मग थोडं वॉक करायला सुरुवात केली आणि म्हटलं चला वॉक करता करता आज तुमच्याशी थोडा गप्पा मारूया. खरं सांगायचं तर विरारमध्ये मला एकच मोठा प्रॉब्लेम वाटतो. जर तुम्ही इथून रोज मुंबईला ऑफिसला ट्रॅव्हल करत असाल तर ट्रॅव्हलिंग खूप हॅक्टिक होतं. पण जर तुम्हाला एक पीसफुल आणि शांत लाईफ जगायची असेल ना, तर मला पर्सनली विरार खूप आवडतं. कारण इथे एकदम गावासारखी वाईब येते. मी लहानाची मोठी मुंबईमध्येच झाले. मी गावाला सुद्धा फार कमी गेले आहे. त्यामुळे मला खरं सांगायचं तर पीस म्हणजे काय, शांतता म्हणजे काय, हे मला लग्नानंतर इथे आल्यावरच कळलं. ऑब्व्हियसली विरार हे गाव नाही आहे, पण आम्ही इथे थोडं आत राहतो, त्यामुळे इथे तुम्हाला एकदम गावासारखी फिलिंग येते. आणि मुंबईबद्दल सांगायचं झालं तर मुंबईची स्वतःची एक वेगळी एनर्जी आहे आणि मला मुंबई खूप आवडतं. कारण की मी लहानाची मोठी मुंबईला झाले, तर मुंबईवरचं प्रेम तर कधी कमी होणार नाही. पण विरारमध्ये जो पीस आणि सुकून मिळतो ना, तोही वेगळाच आहे. खूप सारी एक्सरसाइज केलेली आहे. आता मी जाते घरी बिकॉज माझे पाय दुखायला लागले आहेत आणि मी आता टॉबीला शोधते. तो शीला कधीपासून गेलाय मला माहिती नाहीये. शोधते, नाहीतर कुठल्या तरी कुत्र्यांसोबत भांडणं करायचा सकाळ सकाळी. टॉबी इथेच असतो आणि हा एक प्लेस आहे. इथे चर्च आहे आणि बाजूला स्कूल आहेत. इथे पण इतकं नेचरशी कनेक्टेड वाटतं ना, बिकॉज शांतता, हवा, म्हणजे नाही एक्सप्लेन करू शकत. ज्या लेवलचं माझा मूड चांगला असो, सॅड असो, जो काही मूड असो, पण इथे आल्यावरती जे समाधान भेटतं, अमेझिंग आहे. आता हा टॉबी, तो बघा किती लांब आहे. बघा आता मला बघून तो कसा पळते. टॉबी लवकर, लवकर ये, लवकर लवकर ये 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 टॉबी ये ये चल. आता हा गुपचूप घरी निघून जाणार. मी आता घरी जाते. रात्र असे तर याने मला एकटेला सोडलं नसतं. आता माझ्या पुढे पुढे पळून जाईल घरी निघून. बाय. माझी मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे. आता मी चालली फ्रेश व्हायला.